आपल्या चॅनेलवर मी याआधी जे वेट लॉसचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत त्याखाली बऱ्याच जणांचे कमेंट्स असतात की आम्ही एक्सरसाइज करत आहोत, प्रॉपरली डायटिंगही करत आहोत, तरीसुद्धा आमचं वजन कमी होत नाही। तर बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की एवढं प्रॉपर सगळं काही करतो आपण तरी पण वजन का बरं कमी होत नाही। यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे तुमचं मेटाबॉलिझम चांगलं नसणं। खराब असलेलं मेटाबॉलिझम हे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेतला सगळ्यात महत्त्वाचा अडसर असतो। आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की हे मेटाबॉलिझम म्हणजे नेमके काय? तर मेटाबॉलिझम याला आपल्या मराठीमध्ये चयापचय असे म्हणतात। आता हे चयापचय म्हणजे तरी नेमके काय? अन्नाला ऊर्जेमध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया। तुम्हाला जर तुमचा लठ्ठपणा कमी करायचा असेल तर त्यासाठी तुमचं मेटाबॉलिझम चांगलं असणं हे खूप महत्त्वाचं आहे। आपण नेहमी लठ्ठपणा कमी करण्याच्या प्रोसेसचा जेव्हा विचार करतो त्यावेळी आपलं डायटिंग चांगलं असावं, त्यानंतर आपण चांगली एक्सरसाइज करायला पाहिजे, या फक्त दोनच गोष्टींचा बरेच वेळा विचार होतो। परंतु मेटाबॉलिझम हे डायटिंग आणि एक्सरसाइज यांच्या इतकंच महत्त्वाचं आहे। आपल्यापैकी बरेच जणांनी हा अनुभव घेतलेला असतो की काही लोक भरपूर प्रमाणामध्ये आहार घेतात तरीही त्यांचं वजन वाढत नाही, आणि या उलटच काही लोक असे म्हणतात की आम्ही नुसती हवा जरी गिळली तरीही आमचं वजन वाढतं। तर काय असेल बरं याचं कारण? जस्ट जोक अपार्ट, परंतु या गोष्टीचा जर तुम्ही बारीक विचार करताल तर यामागे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे मेटाबॉलिझम। आता आपण समजून घेऊयात की मेटाबॉलिझमचं नेमकं कार्य काय असतं। तर आपण जे अन्न खातो किंवा पितो त्याचं ऊर्जेमध्ये रूपांतर करणं हे मेटाबॉलिझमचं कार्य असतं। या दोन्हीच्या सोबतच शरीरातील विषारी घटकांचे नियंत्रण करणे हे सुद्धा मेटाबॉलिझमचे एक काम आहे। मेटाबॉलिझम जर ठीक नसेल तर नेमकं काय होतं? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वजन वाढतं। वजन वाढल्यामुळे बाकीच्याही सगळे कॉम्प्लिकेशन आलेच, ज्यामध्ये डिप्रेशन आहे, हार्ट रेट वाढणे, कोलेस्ट्रॉल वाढणे, सांधे सुजणे यासारख्या समस्या उद्भवतात। आता पाहूयात की मेटाबॉलिझममध्ये नेमकी गडबड होते कशामुळे। तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चुकीचा आहार आणि दुसरी गोष्ट म्हणजे शारीरिक हालचाली। एकाच वेळी भरपूर प्रमाणामध्ये खाणे किंवा भूक लागलेली असतानाही अन्न खाणे टाळणे, असंतुलित आहार घेणे म्हणजे आहारातून कुठल्याही प्रकारचा पोषक अंश शरीराला न मिळणे, बराच वेळ काहीही न खाणे, वेळेवर न खाणे, या सगळ्या गोष्टींमुळे मेटाबॉलिझम मध्ये गडबड होते। त्यामुळे काहींचे मेटाबॉलिझम अगदी स्लो होते तर काहींचे मेटाबॉलिझम फास्ट होते। ज्यांचे मेटाबॉलिझम स्लो होते अशांच्या शारीरिक हालचाली मंदावतात, शरीर सुस्त होते, ब्लड प्रेशर कमी होते, थंडी किंवा गरमी जास्त लागू लागते। मेटाबॉलिझम मध्ये गडबड करणारं दुसरं कारण ते म्हणजे शारीरिक हालचालींचा बरेच लोकांच्या मध्ये अभाव असतो। बरेच लोक अगदी व्यायाम अजिबातच करत नाहीत, दिवसभर एकाच जागी बसून राहणे, काही लोकांच्या मध्ये हायपोथायरॉइडिझम असणे, हे सोबतच काही प्रकारचे जर अँटी डिप्रेसंट औषधं जर कोणाला चालू असतील तर त्यामुळेही मेटाबॉलिझम मंदावते। मेटाबॉलिझम हे जसे कमी होते तसे काही प्रमाणामध्ये वाढते। हाय मेटाबॉलिझम मध्ये नेमकं काय होतं तर यामध्ये शरीराचं टेम्परेचर हे नॉर्मल पेक्षा वाढलेले राहते, हृदयाचे ठोके वाढतात, याच्या सोबतच भूकही जास्त लागते। हाय मेटाबॉलिझम मध्ये ब्रेन आणि थायरॉइडचे हार्मोन्सचे सिक्रिशन वाढते। आता आपण समजून घेऊयात की मेटाबॉलिझम कमी झाल्याची नेमकी लक्षणे काय असतात। सतत होणारी अंगदुखी, त्याचबरोबर अतिव्यायाम करूनही किंवा डायटिंग करूनही वजन कमी न होणे, पोटाचा घेर कमी न होणे, यासोबतच आपल्या भुकेच्या ज्या नॅचरल वेळा आहेत त्यावेळी भूक न लागणे आणि सतत येणारा थकवा। हेल्दी फूड खा, अति तिखट अति मसालेदार पदार्थ खाणे टाळा, अति प्रमाणामध्ये साखर किंवा अति प्रमाणामध्ये मीठ खाणे टाळा, सोबतच मैदा आणि रिफाइंड डालडा यांचे सेवन करणे बंद करा। रोज ताजे अन्न खा, फ्रीजमध्ये ठेवलेले जास्त दिवसाचे अन्न जर तुम्ही खात असाल तर ते पूर्णतः बंद करा। मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी दुसरे महत्त्वाचे काम तुम्हाला करायचे ते म्हणजे प्रॉपर वर्कआउट। यासाठी तुम्ही तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगासने करा किंवा तुम्हाला आवडत असेल तो एरोबिक्स, झुंबा यासारखा कुठलाही व्यायाम प्रकार करा। एक्सरसाइज करताना ते प्रॉपरली कॅलरीज बर्न करणारे एक्सरसाइज असावेत। मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी पुढचे महत्त्वाचे काम हे आहे की डोंट सिट फॉर अ लॉंगर टाइम। तुमचे दिवसभराचे ऑफिस काम असेल किंवा काही लेडीजचे जर बैठे काम असेल तर त्या कामातूनही थोडासा ब्रेक घ्या आणि बसल्या बसल्या का होईना आपले हात, पाय किंवा बॉडी स्ट्रेच करा, थोडंसं चाला किंवा जमल्यास जिना चढ उतार करा। मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी पुढची चौथी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे चांगली झोप। दररोज रात्री 7 ते 8 तास शांत झोप घेणं आवश्यक आहे। दिवसा शक्यतो झोपू नका। मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे पाणी, आणि त्यासाठी दिवसभरामध्ये तुम्ही 8 ते 10 ग्लास पाणी पिणं खूप गरजेचं आहे। मेटाबॉलिझम सुधारणारी 6वी आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे इंटरमिटंट फास्टिंग।
इंटरमिटंट फास्टिंग हा मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम असा पर्याय आहे. याविषयी मी लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येणार आहे, त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलसोबत नक्की कनेक्ट राहा. थोडक्यात सांगते की इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे नेमके काय असते. तर आपल्यापैकी बरेच जणांना झोपेतून उठल्यापासूनच हे खा ते खा असे दिवसभर खाण्याची सवय असते. ते न करता एक ठराविक वेळेपर्यंत आपल्याला उपवास करायचा असतो. यासाठी आपली एक ब्रॅकेट असते की त्यामध्ये 10 तास, काही जण 12 तास, काही जण 16 तासाचा उपवास करतात. इंटरमिटंट फास्टिंग हा तसा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. याविषयी आपण सविस्तर नक्की बोलूयात. आता आपण जाणून घेऊयात की आयुर्वेदिक दृष्टीनुसार मेटाबॉलिझम वाढवणारे पदार्थ नेमके कोणकोणते आहेत. सगळ्यात महत्त्वाचा पहिला पदार्थ आहे ते म्हणजे गरम पाणी. रोज सकाळी जर तुम्ही 1 ग्लास कोमट पाणी घेताल तर त्यामुळे तुमचा जठराग्नी प्रदीप्त होण्यास मदत होईल. कोमट पाणी पिण्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे. त्याची लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही तो नक्की पहा. पुढचा पदार्थ आहे आले आणि हळद. यासाठी तुम्ही दररोज आले आणि हळद घातलेला काढा करून प्या. मेटाबॉलिझम वाढवणारा पुढचा तिसरा पदार्थ आहे तो म्हणजे काकडी. काकडी उत्तम प्रकारे बॉडी डिटॉक्स करते आणि सोबतच मेटाबॉलिझम बूस्ट करते. मेटाबॉलिझम वाढवणारा पुढचा चौथा पदार्थ आहे तो म्हणजे टोमॅटो. अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असणारे टोमॅटो हे इम्युनिटी वाढवतात आणि सोबतच मेटाबॉलिझम ही बूस्ट करतात. मेटाबॉलिझम वाढवणारा पाचवा पदार्थ आहे तो म्हणजे दालचिनी. दालचिनी ही एक प्रकारची अँटीऑक्सिडंट आहे. ती मेटाबॉलिझम वाढवते आणि सोबतच शरीरातील फॅट्स लवकरात लवकर कमी करण्याचे काम करते. यासाठी रोज तुम्ही दालचिनीचा एक छोटासा तुकडा घालून पाणी उकळा आणि नंतर ते पाणी गाळून घेऊन कोमट असतानाच प्या. फ्रेंड्स, ज्यांना वजन कमी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी मेटाबॉलिझम किती महत्त्वाचा आहे या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिले. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओसाठी नक्की लाईक करा आणि तुमचे इतर जे काही ग्रुप आहेत, ऑफिस ग्रुप, सोसायटी ग्रुप किंवा इतर काही फ्रेंड्सचे ग्रुप असेल तर ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनेलसोबत कनेक्ट राहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिकसोबत. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे सेफ. थँक्यू.